ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत असलेल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समिती जिल्हा नांदेड, जोगोबा सेवा समिती महाराष्ट्र, अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ तसेच महाराष्ट्र राज्य ओबीसी समन्वयक समिती जिल्हा नांदेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। ओबीसी या समाजासाठी सरकारने विकासाला पूरक असा ठोस कार्यक्रम न राबविल्यामुळे ओबीसी भटके, बलुतेदार, अलुतेदार या समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती परतंत्र्याच्या व त्याही पूर्वीच्या काळातील परिस्थिती सारखीच दिसत आहे। भटक्या समूहाला गावात घर नाही, देशात नागरिक म्हणून नोंद नाही, हे या देशाचे नागरिक आहेत का असा प्रश्न पडत असे। या निवेदनात असे म्हणले आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणास असलेली असंविधानिक नॉन क्रिमिनॅलिटी अट रद्द करणे, ओबीसी कर्मचाऱ्यांना प्रमोशनमध्ये आरक्षण मिळणे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्क माफी, त्याबरोबरच विद्यावेतन, शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधा देणे, ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करणे यासह विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समिती जिल्हा नांदेड, जोगोबा सेवा समिती महाराष्ट्र, अखिल महाराष्ट्र भोई समाज, अखिल भारतीय भोई समाज सेवा संघ तसेच महाराष्ट्र राज्य ओबीसी समन्वयक समिती जिल्हा नांदेड यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश राप्ते, रामचंद्र सावते, आर.जी. जाधव, गोविंदराम शूरनम, व्यंकटराव पार्टीकर, नंदकुमार कोसबतवार, सो मंगला साखरे, रामेश्वर गोड, ॲडव्होकेट प्रदीप राठोड, गडप्पा सतया, माणिकराव रेणके, प्रकाश कदम, भारत शिंदे, दयानंद हाके, दत्ता तोटलवार यासह अनेकांची उपस्थिती होती। जोशी गोंधळी वासुदेव, महाराष्ट्रातील सर्व समाजाचा मी प्रदेशाध्यक्ष। आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनामध्ये जोशी गोंधळी वासुदेव समाज सक्रिय सहभाग घेतलेला आहे। नॉन क्रिमिलियर आणि ओबीसी संघर्ष समितीमध्ये जे मागण्या आहेत ते मागण्या नाही झाल्यास आम्ही ओबीसी संघर्ष समितीसोबत जोगोबा सेवा समिती म्हणजे तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्यास आम्ही तत्पर आहोत। आजचा आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस। जसा जसा दिवस वाढत आहेत तसं आंदोलनाची तीव्रता वाढत आहे। ओबीसी हक्क परिषदेचा आम्हाला पाठिंबा लाभला, यादव अहिर समाजाचा सुद्धा पाठिंबा लाभला आणि आजच डॉक्टर रापनवाड यांनी सुद्धा उद्यापासून सक्रिय याच्यामध्ये दगडफोड आंदोलन करून हे आम्हाला पाठिंबा देणार आहेत। म्हणायचा उद्देश हा आहे की जर राज्य शासन आणि केंद्र शासनाने मंडल आयोगाची संपूर्ण आयोगाची अंमलबजावणी जर केली नाही, ओबीसीची जातनिहाय जनगणना जर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याचे जे विपरीत परिणाम होतील याची नोंद शासनाने घ्यावी आणि दिनांक 16 तारखेच्या आत महात्मा फुलेंचा पुतळा जो नांदेडमध्ये आहे त्याच्या मागची जी जागा अक्वायर करून काही तांत्रिक बाबी पुढे करून ह्या पुतळा सुशोभीकरणाचं काम जे दिवसेंदिवस पेंडिंग टाकण्यात येत आहे ह्या कामाची सुरुवात जर झाली नाही, या कामाच्या सुरुवातीसंदर्भात आम्हाला जर लेखी आश्वासन मिळालं नाही तर त्या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि याची नोटीस आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेली आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी ही या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। यापुढचं आंदोलन मात्र तीव्र होणार आहे। आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।